भाजी करण्यासाठी इथे मी 1 पाव कारली घेतली आहेत। कारली स्वच्छ धुवून घेतली आहेत। आता ही कारली आपल्याला कापून घ्यायची आहेत। त्यासाठी कारलीचा देठाचा भाग आणि समोरचा जो भाग असतो तो थोडासा कापून घ्यायचा आणि नंतर या कारलीचे इथे मी 3 भाग करणार आहे। कारली थोडीशी मोठी आहे म्हणून याचे 3 तुकडे करून घेतले। आता कारल्याच्या आतमध्ये जो बियांचा भाग असतो तो अशा पद्धतीने काढून टाकायचा आहे। अशा पद्धतीने सगळ्या कारल्यांमधला जो बियाचा भाग आहे तो आपण काढून टाकूया। तर बघा कारल्यामधील बिया काढून टाकल्या। आता ही कारली आपण कापून घेऊया। तर अशा पद्धतीची पातळसर अशी कारली आपल्याला कापून घ्यायची आहे। तर बघा आता दोन्ही कारली अशा पद्धतीने पातळसर कापून घेतली। आता ही कापलेली कारली एका भांड्यामध्ये टाकूया आणि आपली भाजी जराही कडू होऊ नये त्यासाठी यामध्ये 1 मोठा चमचा भरून मीठ टाकायचं आहे आणि हे मीठ या कारल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने चोळून लावायचं आहे आणि अर्धा तासासाठी ही कारली तशीच ठेवायची आहे। त्याच्यावर झाकण वगैरे काहीच ठेवायचं नाही। तर बघा मीठ लावून अर्धा तास झालेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता या कारल्याला मस्त असं पाणी सुटलेलं आहे। तर आता हातामध्ये बसतील तेवढी कारली घेऊन ही कारली आपल्याला करकत अशी पिळून घ्यायची आहे जेणेकरून यामधलं सगळं पाणी निघून जाईल। तुम्हाला जर कारल्यामधलं पाणी काढायचं नसेल तर तुम्ही डायरेक्टली कारली कापून भाजी करू शकता। अशा पद्धतीने मीठ लावून त्याचं पाणी वगैरे काहीच काढू नका। पण आमच्या घरी अशा पद्धतीची भाजी आवडते म्हणून मी अशी पद्धत तुमच्यासोबत शेअर केली आहे। तर बघा सगळ्या कारल्यामधलं पाणी व्यवस्थित असं काढून घेतलं। या पद्धतीने केलेली भाजी अजिबातही कडू होत नाही। आता भाजी करण्यासाठी या पॅनमध्ये आपण 3 पळी तेल घालणार आहोत। कारल्याच्या भाजीसाठी तेल थोडंसं जास्त लागते। आपलं तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे आणि मोहरी दोन्ही व्यवस्थित असे तडतडले की इथे मी 3 हिरवी मिरची अशा पद्धतीने लांब कापून घेतली आहे आणि 2 मोठे कांदे लांबसर असे कापून घेतले आहेत। आता हा कांदा फक्त गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत परतायचा आहे। जास्त डार्क रंगाचा हा कांदा नाही करायचा। कांदा भरपूर घाला कारण कांद्यामध्ये थोडासा गोडसरपणा असतो त्यामुळे भाजीला चव सुद्धा छान येते आणि भाजी अजिबातही कडू लागत नाही। तर बघा आपला कांदा आता गुलाबीसर रंगाचा झाला आहे। तर आता यामध्ये 1 चमचा आलं आणि लसणाची पेस्ट आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आहे। तर आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर थोडंसं परतून घेतलं आहे। आता यामध्ये 1 छोटा चमचा हळद टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हळद मिक्स करून झाली की यामध्ये आपण जी कारली पिळून घेतली आहे ती टाकायची आहे। चवीनुसार मीठ आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला जर कारल्याला मीठ लावून त्यामधलं पाणी नसेल काढायचं तर डायरेक्टली कारली कापून त्याची भाजी करू शकता। यामधलं पाणी नाही काढलं तरी चालेल पण त्यामुळे भाजी थोडीशी कडवट लागते। आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। आता याच्यावरती झाकण ठेवून एकदम स्लो गॅसवरती 7 ते 8 मिनिटे ही भाजी शिजवून घेऊया। एकदम स्लो गॅसवरती 7 ते 8 मिनिटे ही भाजी मी शिजवून घेतली। मधामध्ये 2-3 वेळा ही भाजी मी हलवून सुद्धा घेतली होती। तर आता तुम्ही बघू शकता 7 ते 8 मिनिटांनंतर आपली भाजी व्यवस्थित शिजली आहे बघा। तर अशा पद्धतीची भाजी शिजली की आता आपण यामध्ये घालणार आहोत काही मसाले। तर इथे मी 1 चमचा लाल तिखट घातला आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला आणि आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। आता तुम्ही म्हणाल भाजी शिजल्यानंतर यामध्ये मसाले का घातले? हे मसाले जर आपण सुरुवातीलाच घातले तर ते करपतात आणि आपल्या भाजीची चव बिघडते आणि अशा पद्धतीने जर मसाले घातले तर भाजी एकदम टेस्टी होते। यामध्ये 1 लिंबाचा रस घातला आहे। लिंबाच्या रसामुळे भाजी मस्त चमचमीत होते आणि जराही कडू लागत नाही। लिंबाचा रस व्यवस्थित असा मिक्स करून घेतला की आता आपण यामध्ये टाकणार आहोत अर्धी वाटी खमंग भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट। हे शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। गॅसची फ्लेम आता मी मीडियम केलेली आहे आणि मीडियम फ्लेमवरती साधारण 1 मिनिट ही भाजी आपण परतून घेणार आहोत जेणेकरून आपली भाजी जी आहे ती मस्त कुरकुरीत होते। तर बघा 1 मिनिट ही भाजी इथे मी परतून घेतली। आता गॅस बंद करायचा आहे आणि सगळ्यात शेवटी बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता किती मस्त अशी भाजी झाली आहे। मस्त कुरकुरीत ही भाजी होते आणि चवीला सुद्धा खूपच मस्त अशी लागते। तुम्ही बघू शकता मसाल्याचं मस्त असं कोटिंग काढलेलं आलेलं आहे। ही भाजी चपातीसोबत, भाकरीसोबत, वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी खूपच छान लागते। ही भाजी तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता। ही भाजी एवढी छान लागते की ज्यांना कारला आवडत नाही ते सुद्धा ही भाजी मागून खातील आणि आता मुलंसुद्धा कारल्याची भाजी आवडीने खातील। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत।